हे गणित समजून घ्यायचं शेवटचं 7व्या नंबरचं आहे 9.1 मधील हा ना 9.1चं 7वं गणित आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, एक वस्तूची विक्री किंमत. आता बघा लक्ष द्या थोडं. एका वस्तूची काय विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे, तर नफा किती होईल पहा. एका वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या दुप्पट आहे. खरेदी कितीला केली? खरेदी एखादी वस्तू जर खरेदी कितीला केली तुम्ही 20 रुपयाला केली. किती रुपयाला केली? 20 रुपयाला आणली विकत है ना. तुमच्या दुकानावर ठेवण्यासाठी 20 रुपयाला ती आणली आणि आता तुम्ही दुकानदार आहेत आणि कोणी गिऱ्हाईकाला घेताला ती कशी विकायची? 20 दोन्ही 40 है ना. मग विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत 40 रुपये है ना. खरेदी किमतीचे दुप्पट कसे करायचे? दुप्पट बरोबर 20 गुणाकारामध्ये 2 करा. 20 दोन्ही 40 आलं का नाही दुप्पट. मग विक्री किंमत किती झाली? 40 रुपये. आता तुम्ही तुमच्या दुकानावर ही वस्तू 40 रुपयाला विकली तर तुम्ही घातली किती होते त्याच्यात? 20 रुपये. आणि मग तुम्हाला मिळाले किती? 20 रुपये मिळाले. मग बघा तुम्ही विकली 40 रुपयाला आणि तुमचे पैसे त्याच्यात अडकले होते 20 रुपये. म्हणजे तुम्हाला किती भेटतात? निव्वळ फायदा है ना. निव्वळ फायदा किंवा निव्वळ नफा किती झाला तुम्हाला? 20 रुपये नफा झाला. किती झाला? 20 रुपये. मग प्रश्नामध्ये या ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन ते दिले, त्यापैकी विक्री किमती एवढा फायदा झाला का? नाही. विक्री किंमत 40 रुपये, त्याचा एवढा फायदा म्हटल्यावर ती 80 रुपयाला विकायला पाहिजे होती, नाही झाला. खरेदी किमतीच्या दुप्पट झाला का? हे पहा, खरेदी किंमत 20 आहे, त्याच्या दुप्पट झाला का? त्याची दुप्पट 40 आहे. मग 40 एवढा फायदा झाला का तुम्हाला? नाही. 40ला 40 कुठं फायदा? 20 रुपयावर 40 रुपये आले म्हणजे तुम्हाला फक्त 20 रुपये फायदा झाला. खरेदी किमतीच्या दुप्पट फायदा झाला म्हणजे 40 रुपये फायदा झाला का तुम्हाला त्याच्यात? म्हणजे ती वस्तू 60 रुपयाला विकायला पाहिजे होती. म्हणजे तुमचे 20 बाजूला जर काढले तर मग 40 रुपये तुम्हाला मिळत होते. मग तेवढ्याला विकली का ती? नाही विकली. तिसरा ऑप्शन आहे खरेदी किमतीच्या निम्मा फायदा झाला का तुम्हाला? खरेदी किंमत होती 20 रुपये, त्याच्या निम्मा म्हणजे 10 रुपयाचा फायदा झाला का त्याच्यात? नाही झाला. म्हणजे हे पण ऑप्शन लागू होत नाही, हे पण नाही लागू होत, हे पण नाही लागू होत. शेवटचा बघूया. खरेदी किमतीच्या एवढाच फायदा झाला का? हो. खरेदी किंमत होती 20 रुपये आणि पुन्हा तुम्हाला 20 रुपये लावून आले म्हणजेच तेवढाच फायदा झाला. खरेदी किमती एवढाच फायदा झाला है ना. 20ला 20 रुपये लावून आले की नाही. म्हणजेच ऑप्शन नंबर बी है ना. विकली 40 रुपयाला, तुमचे पैसे निव्वळ त्याच्यामध्ये अडकले होते 20 रुपये, तुम्हाला मिळाले 20 रुपये. म्हणजे खरेदी किंमत 20 रुपये होती, तुम्हाला मिळाले वरून 20 रुपये. म्हणजे खरेदी किमती एवढाच निम्मा फायदा झाला. खरेदी किमती एवढाच फायदा झाला. ऑप्शन नंबर डी हा राईट खरा बरोबर आहे. चला घ्या पुढे आणि पटकन उत्तर लिहा.